जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि अशा ठिकाणी वरून तुमचं स्वागत आहे की इकडे समोर माझ्या पाठीमागं बघा, बघितलात तर आपल्या राजधानीवरती आलो आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ला. तर बघा बायकोला घेऊन आलाय, तर चला आता आपण पहिला जाऊया, दर्शन घेऊया. तर मित्रांनो आत्ता आम्ही गड चढायला सुरुवात केली. तर आधी पहिल्यांदा फर्स्ट टाईम आणले बायकोला, नेहमी भरपूर वेळा आलाय, खूप वेळा. तर रोपवेने जाण्यात जी मजा नाही ना, ती चालण्यात मजा आहे, म्हणून तिला घेऊन मी पहिलाच चालत घेऊन चाललोय. आणि मित्रांनो आता 8:30 वाजलेत आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली. थंडी भरपूर आहे, त्याआधी पूर्ण भिजलो, बर्फ पूर्ण दव पडत होता. बघा सूर्योदय. तर चला आता आपण डायरेक्ट वरती जाऊनच सगळं काय तर बघू, दर्शन वगैरे घेऊ महाराजांचा, पुढं दाखवतो अजून. इकडे थंडी लागली. ते रडत असेल म्हणून तर दूध तर आता मित्रांनो आम्ही आहे ना नगभर चढलो, अर्धा नग, अजून भरपूर बाकी आहे. आणि पाय गल्यात आलेत. जोश आहे तरी पण, जोश आहे, जोश आहे का नाही? जोश आहे, जोश. हा बरा वाटताय आता, कसा वाटताय? तर मित्रांनो चढण्यात जी मजा आहे ती लिफ्टमध्ये अजिबात नाही. मी कारण की तुमच्या प्रत्येक एक एक पावलावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत राहील तुम्हाला चढते वेळी. कारण की आम्ही आहे ना किती वेळा आलो आहे, जवळजवळ 15-1 वेळा आलो. आम्ही बाईकने चाललो होतो, जेव्हा आलो तेव्हा चढलो होतो. आणि आत्ता जे आमचे पोरं काय येतात ते आहेत ना रोपवेने जातात, आलसी झालीत. आम्हाला संध्याकाळ रात्र झाली तर पण आम्ही चढून उतरणार, पण रोपवेने जाणार नाही. उतरायचा पण आहे, एवढा लक्षात घ्या. हां रायगड चढल्याशिवाय महाराज दिसत नाही आणि महाराजांचा आशीर्वाद होत नाही. टकमक टोक. महादेव जय.
महादेव महादेव. तर मित्रांनो आता आपण महादरवाजाजवळ आलोत आणि अर्धा तास झाला. कसली चढले ना टराटर. आणि या अर्ध्या तासात महादरवाजापर्यंत चांगली साथ आणि चांगला जोश चढले. उजवा पाय टाकायचा. अजून अर्ध्या तासाची वाटेल माझ्या बरोबर तर मित्रांनो हा बघा, ह्याच्या आधी कधी तिकीट भेटला ना आपल्या रायगडावरती आणि आता आहे ना तिकीट पण घ्यायला लागलेत. हा बघा 25 रुपये तिकीट आहे म्हणजे 5 रुपये. हा बघा. तर हे बघा मित्रांनो आत्ता फर्स्ट टाईम ही सुरुवात झाली. 25 रुपये तिकीट आहे. त्यांना बोललो मी रायगडमधलाच आहे, इथंच राहतो, तरी पण त्यांनी 25 रुपये म्हणजे 50 रुपये एका माणसाचं 25 रुपये असा तिकीट म्हणजे हा धंदा चालू आहे इकडे बघा वरती. पण हे आत्ता सिस्टम चालू केलं नाही. आता ती आपल्याला माहीत नाही का कशासाठी, कारण की आम्ही रायगड बघण्यासाठी म्हणजे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा पैशांचे आता हे झाले. आता देणगी स्वरूपात देत असतील का नसतील देत ते आपल्याला माहीत नाही, पण ते हा पैसा कुठं जात असेल जनतेनंच माहिती आहे. आणि ते घेतात खाली कार्यकर्ते कोण पण आहेत ते त्यांनाच माहिती कुठं जातो तो पैसा. तर चला 19, 20, 25, 50 रुपये. पण आता प्रश्न पुढं उभा राहीलच, कारण की आत्तापर्यंत आपल्याला माहिती मागं पण आम्ही आलो तर तेव्हा कुणीच पैसे नव्हते दिलेले आम्ही. आणि आता आम्ही चालतोय. तर चला. आणि पाहिलं तो महाराजांना रायरीला पाहिलं आणि राजाने आपल्या रायरीला पाहिलं. त्यामुळे महाराजांच्या तोंडून उद्गार वाक्य निघाले की राजा कसं जाऊनी पाहत गड बहुत खोड. त्याप्रमाणे प्रजन्य काली कड्यावरती कधी गवत होत नाही. प्रजन्य काली सारखं त्या पट्ट्या काढायला. आणि मित्रांनो आता फायनली आपण चढलोय पूर्ण म्हणजे पाऊण तास नाही 1 तास 15 मिनटं बरोबर आहे बघा. अजून पूर्ण पण नाही झालेत. 5 मिनटं पुढे आहे घडेल. 5 मिनटं आहेत अजून. 5 मिनटं बाकी आहेत. तर पहिलाच दर्शन घेऊया. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. हे आत्ता मोबाईलचा युग आला त्याच्यामुळे आपण फोटोशूट सगळीकडे करत असतो. त्याच्या आधी आम्ही यायचो फक्त दर्शन वगैरे घ्यायचो आणि जायचो. आता तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. तुमच्यापर्यंत ऑनलाईन दर्शन तुम्ही घ्या. हा दक्ष असं फिरून या मग. पहिलं तर मित्रांनो आत्ता आपल्या महाराजांचं दर्शन घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ साहेबांचा जय असो महादेव माता की जय. कुठेतरी असा खालून रस्ता आहे ना जायला. इकडे आहे वाटतं खाली जायचं. रूम आहे इथे. तर मित्रांनो हे आहेत ना धान्य कोठार आहेत. हे बघा इथून पूर्ण बघा किती खोल आहेत. आतमध्ये तुम्हाला दिसणार पण नाही काय. हे आहेत ना अष्टप्रधान आहेत ना त्यांचे हे आहेत रूम आहे ते. शिवाजी महाराज. तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना महाराजांच्या इकडून दर्शन वगैरे घेऊन आलो. म्हणजे त्या साईडने जे महाराजांचे म्हणजे बेडरूम वगैरे ते सगळे रूम वगैरे होते. महाराज वगैरे राहायच्या ज्या सगळा तिकडून त्या साईडने आपण बघून आलो. तर आता इकडे बाजारपेठमध्ये आलो. इकडे बघा बाजारपेठ.
तर हा इथं पूर्ण बाजार असायचा, बाजारपेठ. तर मित्रांनो या बाजारपेठची हाईट बघा, एक एक हाईट केवढी आहे, भरपूर मोठी आहे. म्हणजे बघा माझ्या एवढी आहे. तर एवढी हाईट म्हणजे घोड्यांची हाईट जशी होती ना, तर त्या हाईटचाच हा बाजारपेठ. कारण की पहिले जे बाजार म्हणजे बाजार करायचे म्हणजे वस्तू वगैरे विकत घ्यायचे ते घोड्यावरूनच सवारी करूनच घ्यायचे. त्याच्यामुळे त्यांची हाईट अशी उंच ठेवलेली आहे बाजारपेठची. जे बसायचे इथे ते ह्याच्यावरती बसायचे आणि काय वस्तू घ्यायचे असले का सगळे यायचे ते घोड्यावरूनच वस्तू या घ्यायचे. तर बाजारपेठ आहे पूर्ण. तिथे थोडाफार आपण टोकमक टोकापर्यंत पोचू, बघूनच जाऊ आपण टकमक टोकावरती सुद्धा जाऊ. आणि माहिती बोलाल तर ते म्हणजे जास्त करून माहिती आपण सांगू शकत नाही. कारण की कसं असतं माहिती आहे, आता प्रत्येकजण समजा गाईड, समजा आपण काय गाईड ना, तर आपण म्हणजे इतिहास वाचला तर इतिहास समजतो सगळ्यांना, काय झालं काय नाही. आत्ताच्या मुलांना इतिहास पण शिकवतसुद्धा नाही. असा इतिहास म्हणजे आपला विसरत चालले. तर गडावरती आल्यावरती पूर्ण इतिहास आपल्याला आठवेल. कारण की पहिलं आम्ही जेव्हा शिकायचो त्यावेळेस इतिहासाची पुस्तकं वगैरे असायची तेव्हा सांगायचे, तरी आता कोण इतिहास सांगत नाही. आणि इथे गाईड असतात तर गाईड सांगतात. काही गाईड असतात ते काहींना अर्धा माहीत नसतो, काही इकडची तिकडची माहिती देऊन सोलटवून टाकतात, असं असतं. त्याच्यामुळे आपल्याला जिथपर्यंत माहिती आहे तितकंच ठेवायचं. त्याच्यावरती जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पुस्तकं वगैरे वाचून तुम्ही माहिती घेऊ शकता. आता मी आतमध्ये जातोय प्रथम वंदित श्री गणेशाला. इथूनच जायचं बाबा. माझा काढा तू पाडला तू चला का मोनाली, दोघीच राहिल्या. चला ए प्रियांका मॅडम करायचं नाही. दगडे जायचं आहे काय? हां
दिसले महाराज किल्ल्यात दडले दगडात तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो टकमक टोकावरती. म्हणजे मीच बोलत होता जायचा की नाही, तर कारण की आपण देवांचं वगैरे दर्शन घेऊन झालं त्यासाठी झालो. बघण्यासाठी असा एवढा खास नाही, म्हणजे दर्शनासाठीच घेऊन आलेलो हिला. तर टकमक टोकावरती आलं पूर्ण बघून झालं. आता लास्टचा शेवटचा राहिला फक्त टकमक टोक, त्यानंतर आपण उतरणार. तो बघ दोन गाव आहे. मस्त दिसतंय. तर मित्रांनो आत्ता टकमक टोक पण बघून झालाय आणि आता परतीचा प्रवास ज्या जोशामध्ये आलेलो त्याच जोशामध्ये चाललोय रिटर्न. चालत जायचं आहे आणि चालतच यायचा. तर स्ट्रॉंग आहे. आणि एक तुम्हाला दाखवतो थांब, बॉटल तिकडे. ही बॉटल आता संपली आणि आज आम्ही ना सकाळपासून काहीच नाही फक्त चहा पिऊन आलेलो आणि ही बॉटल घेऊन आलो पाण्याची घरून. ही साखरेची बॉटल आहे आणि ही रिटर्न घेऊन जाणार आम्ही. अजूनपर्यंत हातातच ठेवलेली आहे सांभाळून मॅडमनी. तर आता आम्ही चाललोय परतीचा प्रवास आणि काय सुद्धा आम्ही खाल्लेला पण नाही. तर खाली जाऊन जेवू वगैरे, नंतर मग घरी जाऊ. तर चला आता आपण जातेवेळी थोडं भेटू. आत्ता आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली. म्हणजे इथून आपल्या आई भवानी मातेचं मंदिर आहे, तिथून आता पायऱ्या उतरायला सुरुवात केली. आणि आता वाजलेत 11:15. हे बघा दिसत नाही वाटतं बघा, 5 मिनटं घड्याळ पुढे त्याच्यामुळे. तर आम्ही पूर्ण आरामात एकदम मस्त बघितलं. धावा नाही काय नाही, मस्त एकदम टाईम शिर आहे. तर आता खाली जाऊनच आम्ही जेवणार वगैरे. बॉटल बघा, ही बघा अजून हा तिथं. बॉटल काही सोडायचं नाव घेत नाही. तर ती बॉटल साखरीलाच नेणार आम्ही परत. आणि पाणी तेवढाच पियाला, त्याच्यावरती नाही. फक्त तिथं एकदा छास पियाला आम्ही.
टाक टाक. तर सुरुवात आता उतरायला. बघूया किती मिनटात आता उतरतो. मगाशी म्हणजे 1 तास 15 मिनटात चढलो आणि आता उतरायची तयारी. बघूया किती मिनटात उतरता येत ते. शिस्त पद्धत सल. इकडे बघा. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरलोय. वाजले बघा 1:15 वाजला. म्हणजे पाऊण तासात आम्ही आलो. तो जर अर्ध्या तासातच आलो असतं कारण की 15 मिनिटं तिथं आमचं गेलं आणि तिथं असं बसलो थोडा कटरपटत खास होतं त्याच्यामुळे. तर आता उतरलं आहे ना इकडं खास बघा. तर आधी खाली जाऊया नंतर आपण बोलू. तर चला लवकर लवकर जेवण वगैरे घेऊ. तर मित्रांनो आत्ता आम्ही ना जेवायला बसलो हॉटेलमध्ये. जेवण व्हेज आहे. व्हेज मागवलं कारण की आज मंगळवार उपवास. डाळ आहे, भात आहे, पापड आहे, मुगाची भाजी, लोणचा आणि 2 चपात्या. इकडं पण 2 चपाती आणि चला जेवू आणि निघू. या जेवायला तुम्ही पण. रेडी. जय भवानी जय शिवराय. आज आपलं दर्शन वगैरे सगळं झालं. रायगड बघून झाला आणि जो स्वप्न बघितलेला तो स्वप्न आज पूर्ण झाला. जो बायकोला रायगडला घेऊन यायचा आणि ते पण पायी चालत चढायचा आणि पायी चालत उतरायचा. तर तो आज स्वप्न पूर्ण झाला आणि आज याचा होता आणि पूर्ण चढली. मला असं वाटत होतं की हिला उचलून न्यायला लागेल कारण की फर्स्ट टाईम म्हणजे जास्त कधी चाललीच नव्हती आणि पहिल्यांदा चालली आणि उतरते वेळी एवढं फास्ट उतरली ना. लय म्हणजे एकदम लय फास्ट उतरले. मला वाटलं खांद्यावर उचलून घेऊन जायला लागेल की काय. तर मला वाटलेलं की खांद्यावर उचलून घेऊन जायला लागेल वाटतं बहुतेक. आता संध्याकाळी जाऊन समजेल काय. आलंच आहे ती पाय बी कामातून जाणार आहे तसं वाटतं. आता बाईकने प्रवास करूया. तर वाजलेत 1:45. जवळजवळ आपण घरी पोचू तरी पण 4 ते 5 वाजेपर्यंत पोचू कारण की आरामात जायचं आपल्याला. सकाळी तर बघितला दिसतच नव्हता समोसा काय दिसत नव्हता त्याच्यामुळे थोडा टाईम झाला. नाही तर बरोबर आपण टायमात पोचलो असतो. 7ला तरी इथं पोचलो असतो. 7ला नाही म्हणजे 8 पावणे 8पर्यंत पोचलो असतो आपण. तर चला आता जाऊया. असती आरामातच जाऊया आणि मधून आपल्या माणगाव साईडने आपण आलो आहे. तर माणगाव साईडने जातो. महाड साईडने थोडा लॉंग म्हणजे 3 किलोमीटरचा फरक आहे. बाकी काही जास्त नाही 3-4 किलोमीटरचा. तर चला बाय बाय. आडवी
नमस्कार मंडळी. तर आता आम्ही पोचलो घरी आलो म्हणजे 4:30 वाजता मिळालो. 4:30ला म्हणजे आता 4:30 झाले. आम्ही 4:30च्या आधी आलो असतो, लवकर आलो असतो, 3:30 पर्यंत आलो असतो. आमचा 1 तास माणगावमध्ये गेला कारण की माणगावमध्ये आम्ही आमच्या ह्यांचे वारीस आहेत ना त्यांच्या इथं आम्ही थांबलेलो. आणि आता रायगडची अशी ट्रिप आमची झालेली आहे. आणि इकडे कमाल बघा, ही जी कमाल आहे ना, पहिल्यांदाच गेली होती रायगडला. तर ती पण चालत घेऊन गेलो आणि उतरलो पण. बघितलात तुम्ही, कमालच कमाल मॅडमची आमच्या. आणि आता पाय येणार आहेत गळ्यात, असे गळ्यात नाही आले म्हणजे झाला, मग विषय संपला. तर चला, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा.